आज आम्ही बघणार एका बंद पडलेल्या पोल्ट्री चालू करायला आम्हाला किती वेळ लागतो आणि हे करत असताना आम्हाला काय अडथळे येतात. तर काय विषय पब्लिक मी लॉगर आता म्हणजे आदित्य खामकर मागील 7-8 दिवसापासून बंद पडलेली पोल्ट्री चालू करायचं ठरवलं. पण इथं आम्हाला सगळ्यात मोठा आणि पहिला अडथळा म्हणजे लाईट, कारण आता 4-5 दिवसापूर्वी इथं चालू असलेला लाईटच पोल पडला आणि आता आम्हाला पोल्ट्री लाईट न्यायची म्हणजे इथून ते 32.5 किलोमीटर लांब असलेल्या पोल्ट्री पोतर आम्हाला वायर बघावं. ते कारण आधी ना म्हणलं पोल्ट्री मध्ये जरा जास्तच कचरा आला तो आणि बाहेरचा कचरा साफ करून घेऊ. मी आतमधून साफ करत होतो आणि मित्र बाहेरून साफ करत होता. बरं ते जाऊ तुम्ही कोणत्या गावतो ना व्हिडिओ पाहता तेवढं कमेंट करा. झाडून घेण्यामध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लेटर माझ्याकडे असल्यामुळे मला जास्त वेळ काही लागला नाही तर झाडून घ्यायला. आणि आता ते चालू झालं आम्हाला करायचं होतं लाईटीचं काम, म्हणजे लाईटीचे जॉईंट द्यायचे, म्हणजे त्यातलं आम्हाला तर काही कळत नाही म्हणून वायरमॅनला बोलावं लागलं. आणि लाईट चालू करण्यासाठी ना आम्ही 1 नाही तर 3 दिवसापासून प्रयत्न करू राहिलो, पण आमच्या हाताला काही यश लागा नाही. यश कुठे गेला काय माहिती. 4थ्या दिवशी पुरेपूर प्रयत्न केल्यानंतर फायनली लाईट चालू झाली आणि त्यानंतर आता आम्हाला पोल्ट्री असलेला टाक्या धुवायचा होता, पण स्प्रिंकलर चालू झाल्यामुळे आम्ही त्या टाक्या धुवायचं विसरून गेलो. त्यानंतर पोल्ट्री मध्ये पिल्ल भरण्यासाठी आतमध्ये सेटअप राहतो पत्र्याचा तो करून घेतला. आणि तसं तर बंद पडलेली पोल्ट्री चालू करण्याचं 1-2 दिवसाचं काम आहे, पण आमच्या सारखं काम करणार असल्या मग ती पोल्ट्री महिनाभर बी चालू होऊ शकत. बाकी व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून टाक.